ऑफ द टीम 2 ओव्हरची फायनल ज्याच्यासाठी केला होता टास तो क्षण मात्र आनंदाचा क्षण जवळ खरोखर तिन्ही जे प्रमुख आयोजक आहेत त्या तिन्ही आयोजकांना आमचा सलाम असेल. कामेश नाईक, दीपक ठाकूर, क्रिश नाईक. जेवढं कौतुक करावं या त्रिमूर्त तेवढं निश्चित काय पण त्यांना साथ देताना इतर सहकार्याचं जे योगदान आहे त्याला तोड नाहीये. त्यामध्ये महेंद्र नाईक असेल, तजिल शेख असेल, आदरणीय संदीपजी सुतार असतील, आदरणीय सलुजा ताई सुतार असतील, सुनीलजी पाटील असतील, संदेश पाटील, सुशांत नाईक, गुरुनाथ नाईक, उमेश म्हात्रे, त्याचबरोबर राजेशला मी विसरणार नाही, राजेश भोईर, प्रेम नाईक यांचं खूप योगदान. थेट जाऊ मॅच कडे. चला सुरुवात करा. पहिलाच रेफर मागणी केले फायनलच्या मॅच मध्ये रिव्ह्यू डिसिजन रिव्ह्यू प्रणाली वापरली त्या पहिल्याच बॉलवरती. बाबेन अंकुश पाटील कारण अर्धा संघ बेलापूर येथे मात्र त्यांचा प्रस्थान झालाय. अर्धा संघ मात्र आता झगडताना दिसेल, 2 हात करताना दिसेल. जय माता दी 11 शिरोनच्या विरुद्धामध्ये फायनलची मॅच 2 ओव्हरचा खेळ. पहिले ओव्हर टाकण्याची जबाबदारी यंगस्टार वय वर्ष जवळ 20च्या खाली भावेन. इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव मिळते. धाव मात्र सुरुवात येते वाईटनं फायनलच्या मॅच मध्ये. एक बेहतरीन ज्याचा अतीत खूप आहे आणि अनुमान काय असेल. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टेरिफिक स्ट्रोक बाय अरविंद राणा. हा दर्जेदार फटका. व्हॉट अ शॉट यार, तारीफ करतो आम्ही. किती सहजतेने यॉर्करला फेकलं त्याने. सरळ स्टँड ऑन डिलिव्हर षटकार. ग्रेट बॅटिंग यार. वन्स स्टँडिंग द स्लिप. बाबेंचा भाऊ चिन्मय फर्स्ट स्लिपला. चिन्मय नजाकत यार, ओनली नजाकत. पहिली पॉवर वापरली आणि आता पण मनगटातली ही जादू. बॅक टू बॅक 2 षटकार. सिक्सर. नितेश सँडी सर, या षटकारानं अरविंद राणा हा या स्पर्धेचा ऑलमोस्ट लीडिंग रन स्कोरर सुद्धा झालाय. येस, चांगली माहिती. जवळजवळ खोऱ्याने आपल्या या पुतळीमध्ये धाबा त्याने भरल्यात. काय क्लास आहे यार, तोड नाहीये. वयस फक्त आकडा असतो. येस, सांगताना मात्र अरविंद राणा सोनू. बाबेन कमजिंग बॉल एक्स्ट्रा आहे. वय वर्ष 20च्या खाली. बाबेनेला गतीमध्ये परिवर्तन पण दिशा मात्र कुठे ते मात्र बिलकुल अनुसरून नव्हती. इट्स अ वाईड. 2 षटकार खाल्यानंतर ते षटकार बनवले. एक हेलिकॉप्टर प्रॉपरली लँड केला आणि दुसरा इज अ नजाकत ऑफ जस्ट सेम स्टाईल ऑफ द भारतरत्न सचिन तेंडुलकर. स्ट्रेट अवे फ्रॉम द बॉडी. थोडा शरप दूर. मागणी काय इथे पंच वळाल्यात परंतु सांगितली फक्त इथे सिंगल. डॉट आहे कारण चेंडू अडवला होता चिन्मयने. दोन्ही भाऊ जर विचार केला त्याला साथ दिली मोठ्या भावाने. अंकुश पाटील यांचे दोन्ही सुपुत्र. विकेटच्या पाठीमागे चिन्मय आणि बोलून टाकताना अनदर बिग वन. सोडणार नाही हे सोनू. आणि हे शिकण्यासारखं असेल खास करून या ओव्हरमध्ये वय वर्ष खाली असलेला भावेनला. कारण कसे फटके मारतो. येणाऱ्या कालमध्ये असे बॅटर असतील समोर तर बॅटरना कसं समोर जाय. अनदर बिग वन. डीजे प्लीज. काय खरोखर 20 धाबा. 3 बेहतरीन षटकार अरविंद राणा. ओ माय गॉड, तोड नाही फटक्याला. 3 समोर. एक लॉंग लेगच्या दिशेने पण सिंगल मिळते. सुपर बॅटिंग आहे. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं. टॉस जिंकल्यानंतर कुमार 11 तुर्बे. पण बेलापूरमध्ये स्पर्धा त्यामध्ये प्रमुख जे खेळाडू आहेत ते तुर्बे गावचे तिथे प्रस्थान झाले. आणि ज्या खेळाडू संधी मिळत नाही ते मैदानाच्या बरेच खेळाडू आज खेळताना दिसतात फायनलमध्ये. रॅपिड नेटने वेगवान चेंडू टाकण्याच्या भरामध्ये पुन्हा एकदा दिशा विसरला भावेन. पेशवाने टाकणार जेवढा जोराने भावेन टाकणार त्याच्या दुप्पट मात्र जोराने फेकणार. आजपर्यंतचा इतिहास आहे अरविंद राणाचा. त्या भ्रमात न पडता शहाणपणाचं लक्ष असेल का टिचून गोलंदाजी. वेगामध्ये भर न देता कुठेतरी मध्ये चेंज ऑफ द पेस. ओ ग्रेट शॉट. अनदर वेल स्टॉप इन द फॉलो थ्रू बाय भावेन. चांगलं फील्ड. डायरेक्टली हिट.
मागणी केली आणि महबूब सारखा तगडा बॅट्समॅन रन आउट. षटकार जरूर मारले पण काय त्याचा स्फूर्तीला पण सरळ फॉलो थ्रू मध्ये गेला नाही तर एस्टना हिट करताना महबूबला पाठवलं शून्यावर. डायमंड डकचा शिकार, एकी चेंडू खेळण्याची संधी नाही. महबूब बात. Another is a nicely battle. वरच्या क्रमांक क्रमांक 3 वर आला विराज. जेवढी खूबसूरती सोनूची आहे ना तेवढीच खूबसूरतीची बॅटिंग करतो विराज. काय ते टायमिंग आम्ही 3 मॅच मध्ये पाहिलंय. व्हॉट अ लवली टायमिंग बाय विराज. पहिले विकेटचं पतन, पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. फायनलच्या पहिल्या इनिंग मध्ये आमंत्रण दिलंय जय माता दे सिरवणे 11 टीमला आणि 3 षटकार असेल. भावेंच्या ओव्हर मध्ये कुठल्या 21 धावा 22 धावा 22. शेवटचं ओट टाकण्यासाठी जय माता दी समोर कोणता एल प्लेयर कुमार 11 तुर्बेकडून दीपक. एक आमचा दीपक ठाकूर छान असं आयोजन करताना साथ दिले. कामेश नाईक आणि क्रिश नाईकला तारीफ करतोय अमर अकबर अंथोनीचं. काय लाजबाब अफलातून पण अनुभवचा धीरज भोईरचा खूप मात्र त्यांना उपयोग झाला. कसं आयोजन करावं त्याचा सल्ला मात्र पुरवला. जरी मैदानात नसला जरी गावात नसला हैदराबाद टीम कडून खेळताना मात्र तो पूर्णपणे गावच्या बाहेर आहे. शेवटचा ओव्हर पहिलाच बॉल गोलंदाजा बाहेर दिला कुमार 11 दीपककडे. डाऊन द लेग वाईटने सुरुवात केली. चला लवकरच सुरुवात करा. अंधार मात्र आता पसरू लागले. यशवंतराव चव्हाण क्रीडांगण या मैदानावर खेळली जाते ही फायनलची मॅच. आई गावदेवी चषक. पुन्हा एकदा टायमिंग नव्हतं बरोबर. वाईट स्क्वेअर लेगला छान झेल टिपताना एक उत्कृष्ट दर्जाचा बॅटरला पाठवलं अरविंद राणाला तंबूच्या डगआउट मध्ये. एंड ऑफ द बेहतरीन. जाता जाता पहिल्या ओव्हर मध्ये 3 षटकांची बरसात केली आणि या ओव्हर मध्ये बेहतरीन विकेट दीपक याच्या हाती. वाईट नंतर विकेट. येस गंगेश. अगदी या डीजे ऑपरेटरची तारीफ केले. एकी गाणी कालपासून नो डबल. प्रत्येक गाणी नव्याने घेतात. विकेट गेल्यानंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या हात आला. अनिकेत घुसून तांडेला. अनिकेत तांडेल नेक्स्ट बॅट्समॅन. जे माताजी सिरवणेकडून फायनलची मॅच कुमार 11 तुर्बे. जसे 11ला काय मोठा 58 धावांचा टार्गेट. काय बॅटिंग केली आहे सोनू आणि कास कडून त्याला साथ देताना महबूबनं. दीपक कमजिंग बॉल कुमार 11 तुर्बेकडून समोर. अनिकेतचा स्ट्रोक मैदानाच्या 11ची कमतरता. डाऊन द बॉल. अवघड झेल टिपू शकला नाही दीपक. परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या कधी संधी होती परंतु झेल मात्र बॉलरला घ्यायचं. कासा म्हणजे केला निर्णय चुकीचा होता खास करून दीपकचा. तिथे पोहोचणं मुश्किल होतं. सरळ समोर होता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. त्याचा कदाचित विश्वास नसावा. मे बी द पॉसिबिलिटी. सिंगल झाली. धावसंख्या हलकीशी पुढे सरकते 24 वर 24. 3 बॉलचा खेळ आता बाकी. फायनलची मॅच कुमार 11च्या विरुद्ध बॅटिंग करताना जय माता दी सिरवणे. नाव स्ट्राईक विराज बेहतरीन बॅट्समॅन. व्हॉट अ शॉट यार. ग्रेट शॉट. लॉंग रेंजच्या दिशेने अपूर्व मैदान जाईल बिल्डिंगच्या जवळ काय सरळ. हा निर्णय यायचा बाकी आहे. निर्णय अपेक्षित आहे. षटकार का सिंगल. चला डोंट बी प्रेशराइज टू अंपायर विराज प्लीज. त्याच्यानंतर निर्णय असेल तो मात्र तुम्हाला स्वीकारावा लागेल. अंपायर डिसिजन फायनल. समजायत आहेत खास करून अंपायर स्क्वेअर लेग शुभम निर्मल. कालपासून बेहतरीन अंपायरिंग. काय झालं सिंगल ना.
चला सिग्नल आले असेल एक धाब्याचं, तर विराटला माझी विनंती आहे, कारण अंधार मित्र पडतोय. अंधार पडत असताना या प्रकारचे तुम्ही पंचांवर जर प्रेशर टाकाल तर कुठेतरी क्रिकेटला एक वेगळी दिशा देईल. स्पोर्ट्समॅनशिप आम्ही विराटची सातत्याने पाहिले, त्या स्पोर्ट्स टीमला मात्र जोपासता त्याने निर्णय मात्र मान्य केलाय. थँक्स सो मच. आता फायनलचा ओव्हर 4 चेंडू टाकल्यात, बेहतरी कमबॅक करून द्या दीपकने. धावसंख्या आहे स्कोरवरती 25. आणखी तगडा शॉट, या स्ट्रोक साठी मात्र ओळखला जातो विराज. इट इज द शॉट ऑन जॅक ओव्हर द वाईट इज मिड विकेट अँड स्क्वेअर लेग. षटकार, सिक्सर. थोडासा उशीर निश्चित झाल्या षटकारासाठी, कारण अगोदर 4 चेंडू रिक्त जागेमध्ये गेले होते, पण 5वा बॉल शॉट ऑन जॅक. फायनलचा पहिला इनिंगचा शेवटचा बॉल. समोर विराट बॅकफुट वागे जाणार, डाऊन द ग्राउंड दणदण गेला, फिल्डिंग चांगला आहे, स्टॉप केल्या, सिंगल मिळाली. दुसऱ्याचा मात्र प्रयत्न अपुरा पडताना दुसरी धाव मिळणार नाही, फक्त एक धाव मात्र जुळली. धावसंख्या 1 ने पुढे जाताना टार्गेट सेट केलं. आता बरोबर 33 धावा, 32 झाल्या, 3 गडी बाद 33 मध्ये काय चमत्कार घडेल. चमत्कार कसा करताना त्या मॅच मला कसा रंगत भरेल, रंगवणारा समालोचक येईल आणि सांगेल फायनलच्या दुसऱ्या इनिंगची अभ्यासू समालोचक म्हणजे ख्याती आहे, ख्यातनाम समालोचक नितेश भोईर. मॅन फाउंड करावे. 33 टू विन. मजा येईल मॅचला. 16.5 धावांच्या सरसने आता मॅचचं लक्ष ठेवलंय या फायनल मध्ये. कुमार एल्लीमंतूर 33. प्लीज नितेश. सहाय्य केलं जातं. आकडे पूर्णपणे मॅचची समरी त्यांच्या हातात आहे, आणि कोण उत्कृष्ट बॅटर, बॉलर, फिल्डर अँड प्लेअर ऑफ द सिरीज. पण तत्पूर्वी माईक आम्ही सोपवतोय, मॅच रंगेल यामध्ये तिल मात्र शंका नाही. 32 बनवल्या, 33चं टार्गेट. थँक्यू डी जे मास्टर. यानंतर आम्ही या स्पर्धेला खरं तर 2 दिवस संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचं समालोचन आपण ऐकलं, अनुभवलं, अशा नवी मुंबई विभागातील सिनियर समालोचक म्हणून ज्यांनी नेहमीच आपली एक वेगळी ओळख आणि एक वेगळी छाप सोडली आहे. स्वभावाने अतिशय निर्मळ, स्वभावाने अतिशय प्रेमळ, डाऊन टू अर्थ असं व्यक्तिमत्व आपल्या मराठी शब्द शैलीतून संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी रंगवलं, असे आमचे सँडी म्हात्रे सरांचा आम्ही विशेष सन्मान करू. आणि नुकतंच या व्यासपीठावर ज्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय, सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन. त्याचबरोबर या स्पर्धेला भेट देण्यासाठी सलुजाताई सुतार ताईंचं इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या निमित्ताने, या स्पर्धेचे दमदार युवा आयोजक आई गावदेवी दारावे गाव आणि गावदेवी चषकाच्या निमित्तानं आम्ही दीपक ठाकूर, कामेश नाईक, क्रिश नाईक आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांच्या वतीनं आम्ही खऱ्या अर्थानं ताईंचं मनापासून आभार, खूप खूप कौतुकसुद्धा करू आणि त्यांना आम्ही खऱ्या अर्थानं त्यांचं वॉर्म हार्टेड वेलकम करत असताना जरूर आम्ही अपडेट देतोय की शेवटची लढत सुरू आहे. व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच आगमन आपल्याला पाहायला मिळतंय, सलुजाताई संदीप सुतार, विद्यमान नगरसेविका म्हणून खऱ्या अर्थानं दारवे गाव आणि दारवे गावाचं भविष्य आता मात्र नक्कीच सदृढ सुशिक्षित हातामध्ये मात्र नक्कीच सुपूर्द झालं आपण असं म्हणूया. आणि ही जबाबदारी महिलांनी खऱ्या अर्थानं गेले कित्येक वर्षाचा इतिहास सुद्धा आहे. आज आपण थोडंसं क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये त्यांची उपस्थिती मात्र आपल्याला प्रार्थनीय अपेक्षित होती आणि आज आवर्जून बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी जरूर भेट दिली आहे. संध्याकाळचं सत्र आहे, संध्याकाळच्या सत्रामध्ये अतिशय मनमोहक असं वातावरण,
ग्रीन लॉन संपूर्ण क्रीडांगणावर जणू काही हिरवा गालीचा पसरलाय की काय, इतकं सुंदर क्रीडांगण या धारावी गावाला मात्र उपलब्ध झाले. मैदानाकडे आपण वलन घेतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती पहिल्या इनिंगमध्ये 31-32चं टार्गेट सेट झालं, 33चं टार्गेट सेट झाले आणि पहिलं षटक प्रगतीपथावर असताना प्रणितनं सुरुवात केली आणि त्याच्या खऱ्या अर्थानं गोलंदाजीमध्ये एक वाईड एक धाव अशा 2 धावा आत्तापर्यंत अंकित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टच बॉल, गॅप शॉट सिलेक्शननं बॉल गेलाय डिपेक्स टाकावर रिझनमध्ये. फिल्डर एका हातानं उचलतील, बॉलला फेकून देतील, तोवर मात्र धाव मिळणार. ती फक्त एक रणसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. ती धावसंख्या झाली 3 रन्स ऑन द बोर्ड नाव ड्युरिंग फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 1 मध्ये संघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्यानं आत्तापर्यंतच्या परफॉर्मन्समध्ये चांगला खेळ साकारलाय, चांगलं स्टॅटिस्टिक्स अनालिसिस त्याचं आपण पाहिलंय. असा एक गुणवान खेळाडू, नाव आहे प्रणित. आहे बॉल, पुन्हा एकदा आपण जर का पाहिला पंचांचं लक्ष वेधून घेतोय. हा चेंडू नो बॉल डिक्लेअर केला, त्याच्यावर धावा मिळतील 2, 1+2 अशा 3 धावांचा बोनस मिळालाय. 3 एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती पोहोचली आहे. ती षटक क्रमांक 1 सुरू असताना 6 या आकड्यावर पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 33 तुम्हाला रोखायचं आहे. खरं तर संघाचा सरसेनापती त्याच्याकडनं झालेली ही चूक आपल्याला पाहायला मिळते. आपण म्हणतो ना की रेस का घोडा अगर रेस के दिन नाही दौडे तो बहुत बडी दिक्कत होती, आणि तसंच काहीच झालंय. फुल टॉस, मार खायला आलेला बॉल मारच खालाय. चट्ट्या पट्ट्यांची बॅट, चट्ट्या पट्ट्यांची टी शर्ट आणि चटके देतोय फलंदाज. नाव आहे उमेश कांबळे. राहुल कांबळे आणि उमेश कांबळे हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट हा खेळ, खेळातली रंजकता, क्रिकेट हा खेळ, खेळातला आनंद, क्रिकेट हा खेळ, खेळातली मजा, क्रिकेट हा खेळ, खेळातली उत्सुकता. Also require its time bigger than before, higher than before, and a smart batting. Stand and deliver. DJ. सकाळचं सत्र आणि सूर्य अस्तास चाललाय. भगव्या रंगाची छटा पाहिली की मग महाराजांची आठवण येते. डीजे मास्टरनं तेच गाणं सादर केलं. मैदानाकडे आपण वलन घेतोय. धावा मिळाल्या 2 एकूण धावसंख्येमध्ये भर होईल. एकूण धावसंख्या झाली ती 20. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नक्कीच 1 शॉट इज द कॉल बाय द अंपायर. टोटल स्कोर 19 33 काढायचे आहेत. धावा झाल्या 19, अजूनही काढायचे आहेत ते 14. पहिल्याच षटकामध्ये मार पडलाय. जसं षटक संपेल तसं आम्ही संतोष म्हात्रे सरांचा सन्मान करू. रसिक प्रेक्षकांना आम्ही सांगू की त्यांचं वय वर्ष जवळजवळ 50+ आहे, बरोबर. 56 अब तक 56, परंतु त्यांनी समालोचन केलंय जवळजवळ 42हून अधिक वर्ष, बरोबर. 40 पकडूया आपण, 35 ते 40 या रेंजमध्ये. म्हणजे जेव्हा ते कर्ण लागायचे ना, मंदिरावरचे जे कर्ण, ते जेव्हा क्रिकेटच्या क्रीडांगणावर लावायचे, एक मायक्रोफोन असायचा वायरवाला, आणि तेव्हापासून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता आम्ही जेव्हा समालोचन सुरू केलं काकांसोबत, आम्ही थोडी चर्चा करू. धावसंख्या झाली 21 आणि आता काढायचे आहेत फक्त 12. मग अशी आपण थोडी चर्चा करत होतो. काकांसोबत आम्ही खूप लहान होतो तेव्हा जायचो. काकांना एक पेन भेटायचा, एक वडापाव मिळाला तर ठीक आहे, नाहीतर तेही नाही, एक पेन. आणि मग त्या पेनानं सुद्धा समालोचक आमचे समाधानी असलेले आम्ही पाहतो. आज एक विशिष्ट किंमती मिळते, म्हणजे 1500 पासून ती स्टार्ट होते. जितकं तुमचं मौल्य तितकी तुमची किंमत ही ठरली जाते. कारण कला ही कलाकाराची नाही तर ती त्या कलेची आहे, आपण असं म्हणूया. खरं तर अशाही परिस्थितीतून अतिशय सौम्य, अतिशय स्मितभाषी, शांत, संयमी आणि नम्र असे समालोचक ज्यांचा आम्ही सन्मान काही क्षणामध्येच करू. आणि
हा सन्मान करत असताना आम्ही सर्वांना विनंती करू की टाळ्यांचा या आवाज व्हायला काही हरकत नाही आहे. जशी मॅच संपायला येईल आम्हाला वेळ मिळेल कॅमेरामॅनचं आम्ही लक्ष वेधून घेऊ तेव्हा आम्ही तो सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी मॅचकडे आम्ही वलन घेतोय. 12-12 असं इक्वेशन असताना आता चेंडू इक्वेशन आले 12 मध्ये एक धाव काढली गेली त्यामुळे 11-11 काय एज लागलाय 6-12 माफ करा आता 5-12 5-11 5-11 धाकधूक धाकधूक ओ 4 धावा आता काढायचे किती किती 7. कसं आहे ना जिंकायच्या खरं तर प्रोग्रेसमध्ये असू ना तेव्हा मग मजा येते. किती काढायचे 4-7 बॉल पाहिजे का लाइटिंग वाला पाहिजे का चेंडू द्या. चेंडू संपवले सँडी सर किती षटकार आलेत बघा. आणि धारावे हे श्रीमंतांचं शहर आहे. मनाची श्रीमंती आहे धनाची आहे. चेंडू जात आहेत त्याची पर्वा नाही. खेळ समृद्ध व्हायला पाहिजे इतका आमचा अट्टास आहे. धारावे गावामध्ये आता जवळजवळ मला असं वाटतं की नवी मुंबईमध्ये ज्या स्पर्धा आपण ऐरोलीमध्ये पाहिल्या ज्या स्पर्धा तुमच्या कोपरखिरण्यामध्ये आम्ही पाहिल्या ज्या स्पर्धा खऱ्या अर्थानं घनसोलीमध्ये आपण पाहत आलोय अशाच स्पर्धा आता धारावे गावानं सुद्धा भरवणं मात्र नक्कीच मागच्या 3-4 वर्षामध्ये आम्ही पाहिलंय. त्यामुळे 7 दिवस अविरात चालणारी ती स्पर्धा आम्ही पाहिली जी धारावे गावामध्ये झाली जिथे तब्बल प्रीमियर लीगच्या संकल्पनेमध्ये 7 दिवस म्हणजे जवळजवळ 24 संघ खेळले. इतका मोठा फॉर्मॅट ती रात्री बरोबर ना. बॉल हवेमध्ये फील्ड अंडरनीथ देयर इज अ चान्स अँड अ टेकन झेल टिपलाय फलंदाज बाद. आणि करू आम्ही या व्यासपीठावर समृद्ध समालोचकाचा सन्मान आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करू सलूच्या ताईंना की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपल्या नवी मुंबई विभागातील कोपरखिरणे गावातील जवळजवळ 35 ते 40 वर्षाचा कालखंड समालोचन या क्षेत्रामध्ये आपले भूमिपुत्र आपले आगरी सुपुत्र म्हणजेच संतोष म्हात्रे सर सँडी सरांचा विशेष सन्मान आम्ही करू. आणि हा सन्मान स्वीकारण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सँडी सरांना विनंती करू की आपण पुढे यावं. या फ्रेममध्ये टाळ्यांचा आवाज व्हायला काहीच हरकत नाहीये. महागुरु सँडी सर मराठी भाषेची शब्द प्रस्तुती मराठी भाषेचं सादरीकरण त्यांच्याकडे असलेलं खऱ्या अर्थानं शब्दांची शैली आणि आज खरं पाहता मराठी भाषा आणि त्या भाषेवर असलेली त्यांची पकड त्यांची एनर्जी त्यांचा उत्साह हा नेहमीच वाक्यांना जोग राहिलाय. मॅच ऑन आहे. टॅप केला बॉल मिळेल एक धाव. एका बाजूला सन्मान आम्ही करतोय एका बाजूला फोटोग्राफी होईल आणि एका बाजूला मॅच ऑन आहे. शेवटचा सामना आहे. आयोजकांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार. सँडी सर तुम्ही या स्पर्धेला तब्बल 2 दिवस दिलेत. तुमच्या सदृढ आरोग्यासाठी पुन्हा एकदा आम्ही आयोजकांच्या वतीनं स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हाला देतोय क्रिकेटमय शुभेच्छा. आणि राजेश दादा पॉकेटसाठी आम्ही कधी कामच केलं नाही. जेव्हा आम्ही समालोचन सुरू केलं 83,000 रुपये एका सीझनमध्ये देवाजवळ ठेवले होते. ते कधी बाळ आलं माझं तेव्हा मी ते ओपन केले. पैसे नव्हे तर कलाकाराला हवी असते ती साध. कलाकाराला हवा असतो तो खऱ्या अर्थाने एक रसिक. आणि मैदानामध्ये हा आलाय तो विजयावर ऑलमोस्ट आणि विजेता ठरलाय तो म्हणजेच संघ नाव आहे कुमार 11 तुर्भे. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ही कुमार 11 तुर्भे ही टीम फक्त मुख्य 6 खेळाडू आणि इतर खऱ्या अर्थानं 6 खेळाडू खेळून मात्र या मैदानामध्ये त्यांना हा पराक्रम केलाय. हा भीम पराक्रम करत असताना आम्ही करू या टीमचं अभिनंदन. आणि व्हेरी हार्ड लक जिन्मय व्हेरी हार्ड लक मेहबूब. इट हॅपन्स. यातूनच खऱ्या अर्थानं खऱ्या खेळाडूची ही परीक्षाही होत असते आणि पुढच्या वाटचालीसाठी